महाराष्ट्रात सध्या होत असलेल्या महापालिका निवडणुका अतिशय अभूतपूर्व आणि राजकारणाचा दर्जा दाखवणाऱ्या ठरतात. एकीकडे उमेदवारी न मिळाल्यामुळे होणारा संताप, अश्रू, नेत्यांविषयीचा रोष, एबी फॉर्मसाठी केलेल्या गाड्यांचा पाठलाग, एबी चोरी झाल्यामुळे उमेदवारांची रडारड, तिकीट न मिळाल्यामुळे आत्मदहनाचा प्रयत्न, प्रतिस्पर्धी उमेदवाराला मारहाण करण्याचा प्रयत्न, या सर्व घटना आपण पाहतोय राज्यात सगळीकडे आणि सगळ्या पक्षातच हे चित्र आहे. त्यामुळे तब्बल 9 वर्षानंतर होत असलेल्या निवडणुका सर्वाधिक चर्चेत आल्यात. पण कहर म्हणजे काही इच्छुकांनी तर पक्षालाच इंगा दाखवलाय. काही जणांनी पक्षाचा एबी फॉर्मच खाऊन टाकलाय. तर काहींनी चक्क कलर झेरॉक्स काढत पक्ष आणि निवडणूक आयोगाला गंडा घातलाय. तर काहींनी दोन दोन पक्षाचे एबी फॉर्म घेत एका पक्षाला गेम केलाय. अशा अनेक घटना घडल्यात. त्यामुळे धन्य ती निवडणूक आणि धन्य ते कार्यकर्ते अशी म्हणायची वेळ आली. अशा अनोख्या घटनांची माहिती आपण आजच्या व्हिडिओतून घेणार आहोत. नमस्कार, मी अनिल जोशी आणि आपण पाहतायत कट टू कट. महाराष्ट्रातील महापालिका निवडणुका असंख्य इच्छुक असल्यामुळे चुरशीच्या ठरल्यात. यंदाच्या निवडणुकीत तिकीट मिळवण्यापासून उमेदवारांना संघर्ष करावा लागतोय. कारण प्रत्येक पक्षात एका जागेसाठी असंख्य इच्छुक आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडीची शकले झाली आहेत. पक्षांनी देखील मोठ्या प्रमाणात खबरदारी घेत उमेदवारांची यादी जाहीर न करता थेट एबी फॉर्म देण्याचे धोरण राबवले. पण इथे सुद्धा अनेक इच्छुक उमेदवार पक्षाचे बाप ठरलेत. त्यातही मुंबईतील प्रभाग क्रमांक 173 मधील शिल्पा केळुसकर या भाजपच्या इच्छुक महिला उमेदवारांनी भाजपलाच गंडवले. सोमवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. भाजपकडून मुंबईत अनेक इच्छुक उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप करण्यात येत होते. वॉर्ड क्रमांक 173 मधून शिल्पा केळुसकर या इच्छुक होत्या. त्यावेळी पक्षाने त्यांना अधिकृत एबी फॉर्म दिला होता. पण ही जागा शिंदे गटाला सोडल्याचं लक्षात आल्यानंतर केळुसकर यांचा हिरमोड झाला. शिवसेना शिंदे गटाने या ठिकाणी माजी नगरसेवक रामदास कांबळे यांच्या पत्नी पूजा कांबळे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. पण केळुसकर यांनी तिथे मोठी खेळी खेळली. भाजपकडून त्यांना नजरचुकीने फॉर्म देण्यात आला होता. ते लक्षात आल्यावर भाजपने केळुसकर यांच्याकडून तो फॉर्म परत घेतला. निवडणूक लढवण्याची इच्छा असूनही उमेदवारी न मिळाल्याने केळुसकर यांनी शक्कल लढवली आणि चक्क पक्षाच्या एबी फॉर्मची कलर झेरॉक्स काढली आणि खरा एबी फॉर्म पक्षाला परत केला. पण त्यांनी नंतर पक्षाचा डुप्लिकेट एबी फॉर्म जोडत आपला उमेदवारी अर्ज सादर केला. धक्कादायक म्हणजे निवडणूक आयोगाने अर्जाची छाननी करताना शिल्पा केळुसकर यांचा बनावट एबी फॉर्म जोडलेला उमेदवारी अर्ज वैध ठरवला. त्यामुळे शिल्पा केळुसकर यांनी बनावट एबी फॉर्म दिल्याचे लक्षात येताच भाजपने त्यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. तसेच शिल्पा केळुसकर यांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी भाजपकडून पाठपुरावा करण्यात येत असल्याची माहिती भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून देण्यात आली आहे. तर दुसरीकडे शिल्पा केळुसकर यांच्या उमेदवारी अर्ज वैध ठरल्यानंतर त्यांचे पती दत्ता केळुसकर हे नॉट रिचेबल झालेत. त्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढली असून शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी मिळालेल्या पूजा कांबळे यांचे टेन्शन देखील वाढले. भाजप मुंबई शहर अध्यक्ष अमित साटम यांनी केळुसकर यांनी बनावट फॉर्म भरल्याचे नमूद करत तो अर्ज रद्द करावा अशी मागणी पत्रातून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली असून तक्रारही नोंदवण्यात आली आहे. अनेक ठिकाणी एबी फॉर्म मिळवूनही अनेकांना उमेदवारी अर्ज दाखल करता आला नाही. त्यामुळे त्यांची आणि पक्षाचीही नाचक्की झाली आहे. भाजपने मंदाकिनी खामकर यांना वॉर्ड क्रमांक 212 मधून उमेदवारी दिली होती आणि पक्षाकडून वेळेत एबी फॉर्मही प्रदान करण्यात आला होता. मात्र निवडणूक अर्जासोबत जोडावे लागणारे नवीन बँक खात्याचे काम पूर्ण करण्यासाठी त्या बँकेत गेल्या. बँकेतील तांत्रिक प्रक्रिया आणि इतर औपचारिकता पूर्ण करण्यात अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागला. बँकेचे काम आटपून त्या थेट प्रभाग कार्यालयात पोहोचल्या. पण तोपर्यंत मुदत संपली होती. प्रभाग क्रमांक 211 मधून यंदा काँग्रेसचे खान मोहम्मद वकार निसार अहमद, समाजवादी पक्षाकडून अजाज अहमद खान निवडणुकीत आहेत. तर भाजपकडून शकील अन्सारी यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र उमेदवारी अर्ज छाननीत शकील अन्सारी यांचा अर्ज बाद झालाय. त्यामुळे भाजपची नाचक्की झाली. पुण्यात तर चक्क भाजपचा एबी फॉर्म खाऊन टाकण्याचा प्रकार घडलाय. पुण्यातील पद्मावती भागातील प्रभाग क्रमांक 36 मध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून गटातून मच्छिंद्र ढवळे यांना उमेदवारी देण्यात आली. ढवळे यांनी पक्षाच्या एबी फॉर्मसह मंगळवारी अर्ज दाखल केला. मात्र त्यांना पक्षाकडून त्या जागी उद्धव कांबळे या उमेदवाराला देखील एबी फॉर्म देण्यात आला आणि त्याने सुद्धा मंगळवारीच अर्ज दाखल केला. मात्र मच्छिंद्र ढवळे यांनी आपल्या आधी फॉर्म भरलाय आणि त्यामुळे तो वैध ठरू शकतो हे उद्धव कांबळेंच्या लक्षात आलं. बुधवारी उमेदवारी अर्जाची छाननी सुरू असताना उद्धव कांबळे कर्जतच्या क्षेत्रीय कार्यालयात पोहोचले आणि त्यांनी आपल्या प्रभागातील सर्व उमेदवारांचे अर्ज पाहण्यासाठी मागितले. नियमानुसार तो त्यांचा अधिकार असल्यामुळे कर्मचाऱ्यांनी अर्जाचा गठ्ठा त्यांना पाहण्यासाठी दिला. फॉर्म बघताच अचानक मच्छिंद्र कांबळेंच्या निवडणूक अर्जासोबत जोडलेला पक्षाचा एबी फॉर्म फाडून ते स्वच्छतागृहाकडे पळाले. निवडणूक कर्मचारी त्यांच्या मागे धावले. मात्र उद्धव कांबळे
तो अर्ज पटकन स्वतःच्या तोंडात टाकत गिळून टाकला. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून पोलिसांकडे या घटनेची तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी उद्धव कांबळेंच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. पण आता एबी फॉर्म मिळाल्याचा आरोप असलेल्या एकनाथ शिंदेच्या पक्षाचा पुण्यातील उमेदवार उद्धव कांबळेने आपल्या हातून अनावधानाने हा प्रकार घडल्याचं म्हटलंय. पक्षाने आपल्यालाच उमेदवारी दिली असून मच्छिंद्र ढवळे या प्रतिस्पर्धी उमेदवाराने एबी फॉर्म चोरल्याचा आरोप त्यांनी केलाय. मच्छिंद्र ढवळे यांनी एबी फॉर्म भरल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी आपल्यापासून लपवल्याने आपल्याला राग आल्याने आपण एबी फॉर्म फाडल्याचं उद्धव कांबळे यांनी सांगितलं. मी फॉर्म गिळला, खाल्ला वगैरे. पण तसं काहीही घडलेलं नाही. मी फॉर्म खाल्ला नाहीये. मी जेव्हा फॉर्म भरला त्यानंतर मला समजलं, की तिथे अर्जाची छाननी सुरू आहे आणि तिथे मच्छिंद्र ढवळे यांनी आमच्या पक्षाकडून फॉर्म भरल्याचं समजलं. मी व्यक्तिशः ढवळेंना ओळखत नाही. त्यांच्या पक्षाशी कोणताही संबंध नाही. त्यांनी कुठून तरी एबी फॉर्म मिळवला आणि तिकडे सबमिट केलाय. परंतु मी वरिष्ठांना विचारलं तेव्हा त्यांनी मीच अधिकृत उमेदवार असल्याचं मला सांगितलं. तसं पत्रही त्यांनी निवडणूक आयोगाला दिलं. अशा दावा कांबळे यांनी केलाय. पिंपरी चिंचवड महापालिकेत देखील भाजपला सर्वात मोठा धक्का थेरगाव प्रभाग क्रमांक 24 मध्ये बसलाय. या प्रभागातून भाजपच्या अधिकृत उमेदवार शालिनी गुजर, गणेश गुजर आणि करिश्मा बारणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र त्यांचे एबी फॉर्म वेळेत निवडणूक अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचले नसल्याचे कारण पुढे करून छाननी दरम्यान ते अर्ज बाद करण्यात आले. परिणामी भाजपची अधिकृत उमेदवारी नाकारली गेल्याने या तिघांनाही आता अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी लागणार आहे. या घटनेमुळे पक्षाच्या स्थानिक संघटनात्मक यंत्रणेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. शिंदेच्या शिवसेनेला देखील छाननी प्रक्रियेत धक्का बसलाय. प्रभाग क्रमांक 30 फुगेवाडी दापोडी येथील उमेदवारांचे तसेच प्रभाग क्रमांक 19 चिंचवडगाव येथील एका उमेदवाराचा अर्ज सूचक आणि अनुमोदक या तांत्रिक मुद्द्यावर बाद करण्यात आला आहे. आवश्यक त्या निकषांची पूर्तता न झाल्याने हे अर्ज वैध ठरू शकले नाहीत, अशी माहिती निवडणूक सूत्रांकडून देण्यात आली आहे. सोलापुरात तर एका उमेदवाराने उद्धव ठाकरे यांचा गेम करत ठाकरे गटाचे एक प्रभागाचे पॅनलच गायब केले. प्रभाग क्रमांक 6 मधून गणेश वानकर आणि त्यांच्या संपूर्ण पॅनलने सुरुवातीला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या मशाल चिन्हावरती एबी फॉर्म घेतले होते. ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख अजय दासरी यांनी स्वतः वानकर यांच्या निवासस्थानी जाऊन चारही उमेदवारांना एबी फॉर्म दिले. मात्र एका दिवसातील नाट्यमय घडामोडीनंतर वानकर यांनी मशालीचे फॉर्म बाजूला ठेवत थेट कमळ चिन्हावरती भाजपकडून अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केला. वानकर परिवार गेले 4 दशकांपासून ठाकरे कुटुंबाशी निष्ठावंत मानला जातो. पण वानकर यांचा अचानक भाजप प्रवेश हा ठाकरे सेनेसाठी धक्का मानला जातोय. पण उद्धव ठाकरे यांची शिवसेना सोडताना मनात वेदना असल्याची भावना गणेश वानकर यांनी व्यक्त केली. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, की उद्धव ठाकरे यांची साथ सोडताना आजही मनात शल्य आहे. मात्र सोलापुराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून मी हा कठोर निर्णय घेतलाय. त्यामुळे येणारी महापालिका निवडणूक मी भारतीय जनता पार्टीकडून लढवणार आहे, असा निर्वाळा वानकर यांनी दिलाय. पण हे म्हणत असताना त्यांनी ठाकरे गटाला तोंडघशी पाडली. अनेक इच्छुक उमेदवारी न मिळाल्यामुळे आंदोलन, उपोषण करत आहेत. पण काही ठिकाणी उमेदवारी मिळूनही अनेकांनी पक्षाला धक्का दिलाय. काँग्रेसने जाहीर केलेले उमेदवार आणि माजी नगरसेवक फिरदौस पटेल यांनी काँग्रेसची उमेदवारी नाकारत थेट एमआयएम पक्षात प्रवेश केलाय. तसेच काँग्रेसचे माजी नगरसेवक आणि खासदार प्रणिती शिंदे यांचे समर्थक विनोद भोसले यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केल्याने काँग्रेसलाही सोलापुरात मोठे नुकसान झाले. नाशिक महापालिका निवडणुकीत अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी मंगळवारी भाजपमध्ये उमेदवारीवरून मोठे रणकंदन उडाले होते. इच्छुकांनी एबी फॉर्म घेऊन निघालेल्या पदाधिकाऱ्यांच्या वाहनाचा पाठलाग केला. ज्या बंगल्यातून एबी अर्ज वितरित झाले तेथे धुडगूस घातला होता. त्या गोंधळात काही एबी अर्जाचे पळवापळवी झाल्याचे सांगितले गेले. परंतु ही बाब जेव्हा मंत्री गिरीश महाजन यांनी नाकारली त्यावेळी बुधवारी छाननी प्रक्रियेत भाजपच्या एबी अर्जांचा गोंधळ समोर आला. सिडकोतील 24, 25, 26, 28 आणि 29 या प्रभागात काही जागांवर 2 उमेदवारांनी पक्षाचे एबी अर्ज दाखल केले होते. त्यात ज्या उमेदवाराचा आधी अर्ज दाखल झाला तोच पक्षाचा उमेदवार मानला जाईल असे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केल्याने अनेकांचा जीव टांगणीला लागलाय. यात पक्षातील नेत्यांमध्येच वाद रंगल्याने फडणवीस यावरती निर्णय घेणार आहेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अशा घटना घडल्यात. पुण्यातील शिंदे गटाच्या उमेदवाराचा एबी फॉर्मच कुणीतरी पळवून नेला. मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवलीत उमेदवारी डावलल्याने काही ठिकाणी बंडाचे निशाण फडकवत महायुतीच्या कार्यकर्त्यांनी धिंगाणा केला. नवी मुंबईत आपल्या समर्थकांना सही नसलेल्या एबी फॉर्म दिल्याने भाजप आमदार मंदा म्हात्रे चांगल्याच संतापल्याचे दिसून आले. त्यामुळे राज्यात होत असलेल्या या निवडणुका म्हणजे निवडणुका कशा नसाव्यात याचे मोठं उदाहरण आहे. सध्या फक्त तिकीट वाटपात ही स्थिती आहे. त्यामुळे प्रचार काळात हे राजकारण कोणती पातळी गाठेल याचा विचार न केलेलाच बरा. याविषयी तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच रोजच्या घडामोडींसाठी कट टू कटला नक्की सबस्क्राईब करा.